होतं झायलेम बद्दल आपण अजून काय सांगितलं होतं झायलेम बद्दल. इट इज प्रोवाइड मेकॅनिकल सपोर्ट टू द प्लांट. फर्स्ट बेंच थोडी लाईट ऑफ करके ब्लॅक ह्याच्यावरची. इट प्रोवाइड मेकॅनिकल सपोर्ट टू द प्लांट. बरोबर आहे. हे आपण कुणाचं बघितलं होतं काम तर झायलेमचं. आता मी तुम्हाला काल हे लिहून दिलं होतं. झायलेम जे आहे हे किती एलिमेंट तयार झालं असते 4 आणि त्या एलिमेंटची नावं कुठली कुठली आहेत. ट्रॅकिड्स, वेसल्स, झायलेम फायबर्स आणि झायलेम पॅरेन्कायमा. तुम्हाला नीटला विचारतात या चारीपैकी मी हे लिहून दिलं होतं कोणतं डेड आहे. 3 आहेत. ट्रॅकिड्स, वेसल्स, फायबर्स. लाई कुठला आहे. ऑफ करतील लाईट. लाई कोणता आहे. फक्त झायलेम पॅरेन्कायमा. हे आपल्याला महत्त्वाचं माहीत पाहिजे. आपण नेहमी सांगतो तसं कुठलीही डायग्रॅम मी इथं ड्रॉ करणार नाही. फक्त एक्सप्लेन करताना एक रफ डायग्रॅम मी स्केच करेन. डायग्रॅम सगळ्या व्यवस्थित तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्यामुळे मी 4 टाईप्स तुम्हाला लिहून दिलेले आहेत. बरोबर आहे की नाही. आता मी याच्यामधला पहिला टाईप एक्सप्लेन करते ज्याचं नाव काय आहे. इट इज अ ट्रॅकिड्स. आता आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे पहा नीट. ट्रॅकिड्स परत एकदा मी रिवाइज करते. इट इज अ डेड टिश्यू. म्हणून ब्रॅकेटमध्ये आपण काय लिहिणार आहोत परत. इट इज अ डेड टिश्यू. तुम्ही जर ट्रॅकिड्सची डायग्रॅम NCERT मध्ये बघितली तर पहा डायग्रॅम स्केच इथं करू नका. मी एक्सप्लेन करत सांगते तुम्हाला. असं तुम्हाला की नाही ट्रॅकिड्स पाहायला मिळतात. ओके. आता ट्रॅकिडबद्दल महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे. डेड म्हणलेच आपण ऑलरेडी. आता तुम्ही एक ट्रिक लक्षात घ्या. ज्या ज्या ऑर्गनच्या सेल वॉलमध्ये लिग्निन आहे, ज्या ज्या ऑर्गनच्या सेल वॉलमध्ये लिग्निन आहे तिथं तो डेड असणार आहे. याचं जर स्ट्रक्चर बघितलं तुम्ही ट्रॅकिडचं इट इज अ पार्ट ऑफ झायलेम. म्हणजे काही प्लांटमध्ये झायलेम तुम्हाला अशा फॉर्ममध्ये पाहायला मिळेल. ट्रॅकिड कसं असते इलॉंगेटेड पाहायला मिळतं. ट्यूबसारखं स्ट्रक्चर पाहायला मिळते. बरोबर आहे. ह्याचा सेल वॉल थिक असतो. तो कशाने तयार झालेला आहे लिग्निननं. प्रोटोप्लाझम ॲबसेंट असतं म्हणून त्याला आपण डेड म्हणतोय. प्रोटोप्लाझम म्हणजे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम ह्याच्यामध्ये नसतंय. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो प्रोटोप्लाझम ॲबसेंट. त्यामुळे आपण डेड म्हणतोय. आणि व्हेसल्स आपण शिकवतोय ट्रॅकिड आणि ह्याच्यानंतरचं दुसरं कुठलं आहे व्हेसल. तर अँजिओस्पर्म जे आहेत म्हणजे ज्यांना फुलं येतात त्यांना आपण म्हणतो अँजिओस्पर्म फ्लॉवरिंग प्लांटला. या फ्लॉवरिंग प्लांटमध्ये ट्रॅकिड्स आणि व्हेसल्स हे महत्त्वाचे झायलेमचे एलिमेंट काय करतात वॉटरचं आणि मिनरलचं कंडक्शन करतात. त्यामुळे आपल्याला नीटला क्वेश्चन विचारतात की ट्रॅकिड्स आणि व्हेसल्स हे महत्त्वाचे झायलेम एलिमेंट कोणत्या प्लांटमध्ये आहेत. तर त्याचा आन्सर असणार आहे अँजिओस्पर्म म्हणजेच फ्लॉवरिंग प्लांट. मग आता आपण पहिला पॉईंट ह्याचा एक्सप्लेन करूया ट्रॅकिडबद्दल. इट इज इलॉंगेटेड ट्यूब लाईक. शेप तर तुम्हाला दिसतोयच. इलॉंगेटेड ट्यूब लाईक हॅविंग थिक सेल वॉल मेड अप ऑफ लिग्निन. आणि खाली काय सांगायचं आहे. आता पुढे मी ट्रॅकिड घेणार आहे त्यामुळे नुसतं ट्रॅकिड म्हणून चालणार नाही आपल्याला. तर ट्रॅकिड्स अँड व्हेसल्स पुढचा व्हेसल शिकणार आहे आपण. आर द इम्पॉर्टंट झायलेम एलिमेंट्स इन दी अँजिओस्पर्म. म्हणून आपण ह्याच्यामध्ये पहिला पॉईंट एक्सप्लेन करूया ट्रॅकिडमधला. दॅट इज इलॉंगेटेड देन ट्यूब लाईक. पटापटा लिहून घ्यायचं बरं का. घरी गेल्यानंतर निवांत वाचा तुम्ही. इलॉंगेटेड ट्यूब लाईक विथ थिक सेल वॉल मेड अप ऑफ लिग्निन. आणि वाचत वाचत लिहा विथ थिक सेल वॉल मेड अप ऑफ लिग्निन. सो अंडरलाईन दिस लिग्निन. लिग्निन अंडरलाईन करा. लिग्निन अजून कशामध्ये होतं मगाशी स्क्लेरेन्कायमामध्ये. बरोबर आहे की नाही. सो नेक्स्ट पॉईंट आता त्याला स्टार करूया आपण म्हणजे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पुढचा पॉईंट आपण काय सांगणार आहे प्रोटोप्लाझम इज ॲबसेंट दॅट्स वाय इट इज डेड. ह्याला स्टार नाही करायचं. स्टार तिसऱ्या पॉईंटला करूया प्रोटोप्लाझम ॲबसेंट. मी अनेक वेळा तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत आपण मोबाईल जोडतोय तोपर्यंत मी आदल्या टॉपिकची रिव्हिजन करणार. उद्या तुम्ही नसाल उद्या दुसरी मुलं असतील पण तुम्हाला पण कळलं पाहिजे की हे सारखं रिवाईज केलं पाहिजे.
आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लिहायचा आहे जो नीटला विचारला जातो, इन अँजिओस्पर्म. इन अँजिओस्पर्म्स, अंडरलाईन दिस अँजिओस्पर्म म्हणजेच फ्लॉवरिंग प्लांट. ट्रॅकिड्स अँड व्हेसल्स आर इम्पॉर्टंट water and minerals conducting elements. ठीक आहे. मग आपल्याला फोकस दोनच पॉईंटवर करायचं आहे, एक लिग्निन कंपोनंटवर, दुसरा डेड पार्ट आणि तिसरा अँजिओस्पर्ममध्ये दोन हे महत्त्वाचे पार्ट्स असतात. हे झालं कशाबद्दल, अबाउट द ट्रॅकिड्स. आता इथं लगेच मी तुम्हाला दुसरा पार्ट एक्सप्लेन करते, स्पीडमध्ये लिहायचं थोडंसं. व्हेसल. व्हेसलची मी रफ डायग्रॅम दाखवते तुम्हाला, टेक्स्टबुकमध्ये असेल, डायग्रॅम काढत बसू नका. तुम्हाला फरक दिसतोय बघा दोन्ही डायग्रॅममध्ये, व्हेसलमध्ये आणि ट्रॅकिडमध्ये. व्हेसलचा ल्युमेन म्हणजे मी काल एक्सप्लेन केलं होतं, सेंट्रल कॅव्हिटी स्मॉल आहे, नॅरो आहे. हा कोण आहे, सॉरी, व्हेसलची ब्रॉड आहे आणि हा कोण आहे, ट्रॅकिडची नॅरो आहे. मग तुम्हाला जर डिफरन्स विचारला बरं का, असे क्वेश्चन माहिती आहेत तुम्हाला, नीटमध्ये क्वेश्चन विचारतात, वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट अबाउट ट्रॅकिड्स आणि व्हेसल. असं समजा कंबाईन क्वेश्चन आला तर तुम्ही कंपॅरिझन स्ट्रक्चरमध्ये पहिल्यांदा लक्षात ठेवा, व्हेसलची कॅव्हिटी काय असते, ब्रॉड. ल्युमेनची कॅव्हिटी काय असते, नॅरो. ट्रॅकिडची ल्युमेन काय असते, नॅरो. ट्रॅकिडचा शेप कसा असतो दोन्हीचा, टॅपरिंग. हा कसा टॅपरिंग आहे का व्हेसल, नाही. म्हणजे हे तुम्हाला इथं अभ्यास करताना, इथं शिकवतानाच डोक्यात बसलं पाहिजे की व्हेसल नेहमी ब्रॉड असते, ट्रॅकिड नेहमी नॅरो असते. ट्रॅकिड टॅपरिंग असते, पॉइंटेड असते, व्हेसल पॉइंटेड असत नाही. आता आपण बघूया व्हेसलचे कॅरेक्टरिस्टिक्स. तर मग थेरी मी व्हेसलची या ठिकाणी लिहिते, ट्रॅकिड नंतर, आणि मग मी सगळा झायलेम एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला कम्पॅरेटिव्ह विचारणार, ट्रॅकिडमधला महत्त्वाचा पार्ट, व्हेसलमधला महत्त्वाचा पार्ट, फायबरमधला महत्त्वाचा पार्ट, पॅरेनकायमामधला महत्त्वाचा पार्ट. त्यामुळे आता आपण नेक्स्ट पॉईंट एक्सप्लेन करतोय, त्याचं नाव आहे व्हेसल. मग आता व्हेसलमध्ये आपल्याला काय बघायचं आहे पहा. व्हेसलची महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स काय, तर व्हेसल्स जिम्नोस्पर्ममध्ये ॲबसेंट असतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी तुमचा अजून किंगडम प्लांटची टॉपिक घेतलेलं नाही, पण मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की प्लांट किंगडम 5 डिव्हिजनमध्ये डिवाईड केला जातो. आल्गीमध्ये, ब्रायोफायटामध्ये, टेरिडोफायटामध्ये, जिम्नोस्पर्ममध्ये आणि अँजिओस्पर्ममध्ये. बऱ्याच वेळा तुम्हाला आता 2 वर्षामध्ये शब्द येणार आहेत, हायर प्लांट आणि लोअर प्लांट. हायर प्लांट म्हणजे नेहमी जिम्नो आणि अँजिओ, आणि लोअर म्हणजे आल्गी, ब्रायो आणि टेरिडो घेणार आहे. मग आता जिम्नोस्पर्म म्हणजे काय, तर मी प्रत्येक वेळी रिपीट करते, कारण का तर आपल्याला एवढं सांगून सुद्धा जर तुम्ही पेपरमध्ये काय लिहू शकत नसाल तर डोक्यामध्ये काहीच जात नसेल तुमच्या. सायकस, पायनस, सिट्रस हे जे प्लांट आहेत हे जिम्नोस्पर्म आहेत, बरोबर आहे का. त्यामुळं इथं आपल्याला महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, नीटला हेही विचारतात बघा की व्हेसल जो पार्ट आहे, 4 पार्ट बघितले आपण, ट्रॅकिड, व्हेसल, झायलेम फायबर आणि झायलेम पॅरेनकायमा. त्यापैकी व्हेसल जिम्नोमध्ये ॲबसेंट असतात. व्हेसल कुणामध्ये असतात ॲबसेंट, जिम्नोमध्ये. त्यामुळे नीटला क्वेश्चन विचारणार, वन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट ऑफ द झायलेम इज ॲबसेंट इन जिम्नो, तर उत्तर काय पाहिजे, व्हेसल्स. आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, ट्रॅकिड आणि व्हेसल मेन इम्पॉर्टंट झायलेम एलिमेंट कुणामध्ये असतात, अँजिओमध्ये. तर ते तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं तुम्हाला इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं, करेक्ट कोणतं याबद्दल विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता आपण व्हेसलबद्दल एक पहिला पॉईंट सांगितला, इट इज ॲबसेंट इन द जिम्नोस्पर्म. जर तुम्ही त्याचं स्ट्रक्चर बघितलं तर ते कसं दिसतं, एखादं सिलेंडरसारखं दिसतं. ट्यूब म्हणजे काय, असं लांब उभा असेल तर त्याला ट्यूब म्हणतो. ट्यूबसारखं तुम्हाला ट्रॅकिड पण पाहायला मिळत होतं, ट्यूबसारखं व्हेसल पण पाहायला मिळतं. स्ट्रक्चर कसं असतं, सिलेंड्रिकल तुम्हाला स्ट्रक्चर व्हेसलचं पाहायला मिळतं. आणि व्हेसलमध्ये हा एक व्हेसल आहे आणि त्याच्या शेजारी मी अजून एक व्हेसल काढते. तर नेबरिंग व्हेसल एकमेकांना इंटरकनेक्टेड असतात. नेबरिंग व्हेसल्स एकमेकांना इंटरकनेक्टेड असतात थ्रू द परफोरेशन. परफोरेशन म्हणजे इथं बघा असं होलसारखं स्ट्रक्चर दिसतं की नाही, चाळणीसारखं, तर आम्ही परफोरेशन. पूर्णपणे साईडला सुद्धा तुम्हाला हे व्हेसलला
परपोरेशन पाहायला मिळतात, छिद्र पाहायला मिळतात आणि त्यामुळं तुम्हाला 2 वेसल इंटरकनेक्ट पाहायला मिळतात. तर तुम्हाला कसं इंटरकनेक्ट तुम्हाला माहीत पाहिजे की या होलमधून यातलं कंटेंट याच्यामध्ये जाऊ शकतं, याच्या होलमधून यातलं कंटेंट याच्यामध्ये जाऊ शकतं, म्हणून त्याला माहिती इंटरकनेक्टेड. एकमेकांना जोडलेले आहेत कशासाठी? देवाणघेवाण करण्यासाठी. यातलं मटेरियल या वेसलमध्ये, यातलं मटेरियल या वेसलमध्ये कसं जाणार आहे? साईडच्या पोअरमधून. सो ड्यू टू द परफोरेशन ऑफ द वेसल्स ऑल द वेसल्स आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर. ट्रॅकेडमध्ये कुठलंही परफोरेशन आपण बघितलं नव्हतं. ट्रॅकेड एकमेकांना इंटरकनेक्ट झालं होतं असं म्हणलं नव्हतं. त्यामध्ये नीटला क्वेश्चन विचारतात, वन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट ऑफ द झायलेम्स आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर. उत्तर काय आलं पाहिजे? व्हेसल. कसे इंटरकनेक्ट असतात? तर त्याला अशी छिद्र असतात, होल्स असतात, त्याला म्हणतो आपण परफोरेशन. परफोरेशन आपल्याला तुम्हाला काय पाहायला मिळतात? ते एकमेकांना इंटरकनेक्ट झालेले पाहायला मिळतात. याचा अर्थ त्यांच्यामधलं मटेरियल एकामधून दुसऱ्यामध्ये पास होत असतं, त्यामध्ये आपण म्हणतोय इंटरकनेक्टेड. हा एक दुसरा महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला कशाबद्दल सांगितला? व्हेसलबद्दल. आपण काय सांगितलं? व्हेसल डेड आहेत का लाईव्ह आहेत? डेड आहेत. प्रोटोप्लाझ्म इज ॲबसेंट सेम लाईक दॅट ऑफ द ट्रॅकेड. आणि शेवटचा पॉईंट काय सांगितला? व्हेसल कुणामध्ये ॲबसेंट आहेत? जिम्नोमध्ये. आता हेच पॉईंट मी जेव्हा लिहिते तेव्हा तुम्ही वाचत लिहा. कारण का? तर कम्पॅरेटिव्हली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, म्हणून मी खूप सारं शिकवत नाही एका लेक्चरला. थोडंसंच घ्यायचं पण ते व्यवस्थित लक्षात राहिलं पाहिजे. तर आता आपण असं लिहूया जिम्नोस्पर्म नाही व्हेसलबद्दल. पहिला पॉईंट काय सांगायचा? इट इज सिलेंड्रिकल. म्हणून मी रफ डायग्राम काढलेली आहे. इट इज सिलेंड्रिकल ट्यूब लाईक. हा झाला पहिला शेपबद्दल पॉईंट, बरोबर आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये पण सेल वॉलमध्ये कोण असणार आहे? लिग्निन, कारण डेड आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे अजून दुसरा पॉईंट लिहूया. सेल वॉल हॅज लिग्निन. तिसरा पॉईंट लिहूया. प्रोटोप्लाझ्म इज ॲबसेंट. म्हणून व्हेसलच्या इथं पण ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या डेड. प्रोटोप्लाझ्म इज ॲबसेंट. पुढचा पॉईंट याच्यामध्ये नेक्स्ट टू प्रोटोप्लाझम काय सांगितलं? वेसल्स आर इंटरकनेक्टेड टू परपोरेशन. वेसल्स आर इंटरकनेक्टेड थ्रू परपोरेशन इन देअर कॉमन वॉल. सो वेसल्स आर इंटरकनेक्टेड vessels are interconnected through perforations present in. नुसतंच परफोरेशन लिहिलं चालेल, कुठं प्रेझेंट काय प्रेझेंट तुम्हाला माहिती आहे की सगळ्या ओव्हरऑल वेसलवर परफोरेशन असतात, छिद्र असतात. ओके. आणि शेवटचा पॉईंट काय लिहूया आपण? इन जिम्नोस्पर्म वेसल्स आर ॲबसेंट. बघा बरं सगळ्यांनी एकदा ओव्हरलुक करा. हे आपण बघितलं व्हेसलबद्दल. नीटचे क्वेश्चन काय असणार आहेत? विच इलेमेंट इज इंटरकनेक्टेड थ्रू परपोरेशन? आन्सर असणार आहे व्हेसल्स. इन जिम्नोस्पर्म डॉट एलिमेंट ऑफ द झायलेम इज ॲबसेंट. उत्तर असणार आहे व्हेसल्स. डेड व्हेसल्स लाईक द ट्रॅकेट्स. सॉरी, ते सगळं मी लिहिलेलं आहे. तिसरा पार्ट कुठला आहे झायलेमचा? झायलेम फायबर्स. त्यामुळे आता आपण तिसरा पॉईंट बघूया, झायलेम फायबर्स. थर्ड पॉईंट बोलायचं नाही. झायलेम फायबर्स कशा असतात? डेड. झायलेम फायबर कसे असतात? डेड. कारण ते सुद्धा लिग्निननं तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. झायलेम फायबरबद्दल काय काय लिहायचं आहे बघा आपल्याला. तेच कॉमन पॉईंट काय? तर फायबर्स म्हणलं की डायरेक्ट आपण सांगायचं सेल वॉल थिक असतो, लिग्निन असतं. आणि ऑब्लिटरेटेड, मी शब्द काय वापरले ते ऑब्लिटरेटेड, म्हणजे त्याचा जो ल्युमेन आहे, ल्युमेन म्हणजे तुमच्या लक्षात आलं सेंट्रल कॅव्हिटी, त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिशन्स पाहायला मिळतात.
झायलेम फायबरचे. त्यामुळे ही जी आता कॅरेक्टरिस्टिक आपण बोर्डवर लिहिणार आहे ती फक्त झायलेम फायबरची असणार आहे. आणि झायलेम फायबर डेड आहे कारण प्रोटोप्लाझ्म ॲब्सेंट आहे. सेल वॉलमध्ये ॲटोमॅटिक काय येणार आहे, लिग्निन कंपाऊंड येणार आहे. त्यामुळे झायलेम फायबरबद्दल आपल्याला फक्त ल्युमेनचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, बाकी कुठलाही पॉईंट नाही. कारण डेड तुम्हाला माहीत आहे, प्रोटोप्लाझ्म ॲब्सेंट आहे, लिग्निन आहे, हे कॉमनच बघतोय आपण तिघांचं पण. पॅरेनकायमामध्ये मात्र झायलेमच्या लिग्निन येणार नाही. कारण काय येईल सांगा बघू, पॅरेनकायमामध्ये कुठला सेल वॉल असतो, सेल्युलोज. त्यामुळे झायलेम पॅरेनकायमामध्ये लिग्निनच्या ऐवजी काय येणार आहे, सेल्युलोज. त्यामुळं हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला स्वतःला कळेल की बाबा आपण कोणत्या ट्रिकनं हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे इथं झायलेम फायबरबद्दल काय लिहूया आपण, पहिला पॉईंट, सेल वॉल इज अ थिक मेड अप ऑफ लिग्निन. बरोबर आहे. सेकंड, प्रोटोप्लाझ्म ॲब्सेंट. हे कुठेही NCERT दिलेलं नाही, पण तुमच्या परफेक्ट लक्षात राहावं मी सगळं लिहिते. ओके. आता तिसरा पॉईंट मी स्टार करते. हा नीट पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचा तुम्हाला. काय तर ऑब्लिटरेटेड सेंट्रल ल्युमेन. म्हणजे असं कंटिन्युअस सरळ तुम्हाला ल्युमेन पाहायला मिळत नाही, त्यामध्ये काही पार्टिशन्स, अडथळे पाहायला मिळतात. त्याला माहिती ऑब्लिटरेटेड सेंट्रल ल्युमेन. नीटला असा क्वेश्चन विचारला जाईल की ऑब्लिटरेटेड सेंट्रल ल्युमेन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ, तर तुमचं उत्तर काय पाहिजे, झायलेम फायबर्स. आणि लास्टला लिहून घेऊया आपण, फायबर्स मे बी सेप्टेड और असेप्टेड. आता हे तुम्हाला माहीत आहे, मी तुम्हाला मायसेलियममध्ये शिकवलेलं आहे. काय शिकवलेलं आहे, फायबर्समध्ये तुम्हाला एकतर पार्टिशन पाहायला मिळतील, सेप्टा किंवा पार्टिशन पाहायला मिळणार नाही. आता फॉर एक्झाम्पल बघा, इथं हे जे दाखवलं आहे फायबर, इट इज असेप्टेड. कुठे तर पार्टिशन पाहायला मिळते का तुम्हाला, नाही. आणि इथं दाखवलं हे काय आहे, सेप्टेड. हे काय आहे, सेप्टेड. त्यामुळं पार्टिशन असेल तर त्याला मिळायचं सेप्टेड, पार्टिशन नसेल तर त्याला काय मिळायचं, असेप्टेड. त्यामुळे दोन टाईपचे फायबर्स तुम्हाला पाहायला मिळतील, असेप्टेड ऑर द सेप्टेड. ऑब्लिटरेटेड ल्युमेन हे कोणाची कॅरेक्टरिस्टिक आहे, ओनली झायलेम फायबरची. मग तुम्ही मला सांगा, झायलेम फायबरमध्ये फक्त कोणत्या पॉईंटवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे तुम्हाला, दिस पॉईंट. बाकी हे सगळं जनरल आहे, ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जात नाही. कारण हा टॉपिक इतका मोठा आहे पुढं आणि खूप इंटरेस्टिंग आहे. एवढं आपलं झायलेम फ्लोएम झालं की मग कंपॅरेटिव्हली सगळं आपल्याला स्टडी करायचं आहे. ते इंटरेस्टिंग आहे, मी अगदी ट्रिकनं तुम्हाला पुढे शिकवणार आहे. त्यामुळे जेवढं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यावर जास्त फोकस करूया. उगाच शेप पण ते पाठ करत बसायची गरज नाही. कधी तुम्हाला शेपवर क्वेश्चन विचारला जाणार नाही, कारण ते गुंतागुंतीचा पॉईंट असतो. बऱ्याच ठिकाणी सेम शेप असतात. पॉईंट महत्त्वाचा कुठला आहे तर सेंट्रल ल्युमेन. आणि फायबर्स पार्टिशन असतं ते सेप्टेड किंवा असेप्टेड. त्यामुळे आता मी तुम्हाला सांगते, तिन्ही इलेमेंट कुठले तीन बघितले आपण, ट्रॅकिड, वेसल्स आणि झायलेम फायबर. तिघांच्यामध्ये कॉमन काय आहे सांगा बघू, तिघही डेड आहेत. आणि सेल वॉलमध्ये कोण आहे, लिग्निन आहे. आता तुम्हाला हे असं लक्षात ठेवलं तुम्ही. आता तुम्ही लक्षात ठेवायचं की व्हेसलची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर व्हेसल्स इंटरकनेक्टेड असतात. कुणामध्ये, थ्रू द परपोरेशन. बरोबर आहे की नाही. आणि ट्रॅकिड आणि व्हेसल इम्पॉर्टंट कुणामध्ये आहेत, अँजिओमध्ये. व्हेसल ॲब्सेंट कुणामध्ये आहेत, जिम्नोमध्ये. म्हणजे मी आता जे तुम्हाला सांगते की नाही, एवढंच फक्त लक्षात घ्या. आणि आता आपण शेवटचा टाईप बघूया झायलेमचा. त्याचं नाव आहे झायलेम पॅरेनकायमा. त्याचं नाव काय आहे, झायलेम पॅरेनकायमा. सो लास्ट पार्ट, चौथा, ह्याच्या पुढे तुम्ही काय लिहिणार, लाईव्ह टिश्यू. झायलेम पॅरेनकायमाच्या पुढे काय लिहिणार तुम्ही, लाईव्ह टिश्यू. ओके. सो लाईव्ह. आता झायलेम पॅरेनकायमाबद्दल आपल्याला काय बघायचं आहे बघा. झायलेम पॅरेनकायमा म्हणजे आपण फंक्शन काय काय बघितली होती, आठवा झायलेमची, आपल्या पॅरेनकायमाची. स्टोरेज, फोटोसिंथेसिस आणि सिक्रिशन.
मग आता इथं तुम्हाला याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, ब्रॅकेटमध्ये लाईव्ह लिहितोय आपण. लाईव्ह तुम्ही टिश्यू म्हणा बरं का पुढं, लाईव्ह टिश्यू म्हणतोय. कारण का, तर हा पॅरेनकायमानं तयार झालेला आहे, पॅरेनकायमा लाईव्ह आहे. म्हणजे इथं आपल्याला पद लिहायची गरज आहे का, प्रोटोप्लाझम प्रेझेंट नाही. तर आपण असं लिहूया की सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज. हा लिग्निन तयार नाही होणार. डेड असेल तर लिग्निन, लाईव्ह असेल तर काय येणार, सेल्युलोज. दुसरं महत्त्वाचं, हा पॅरेनकायमा, झायलेन पॅरेनकायमा फूड स्टोअर करतो. हा काय करतो, स्टोअर, फूड स्टोअर करतो. आणि ते फूड कशाच्या फॉर्ममध्ये असतं, तर ते तुम्हाला एक्झामला विचारलं जातं. तर स्टार्च आणि फॅटच्या फॉर्ममध्ये. फूडचे 2 टाईप लक्षात ठेवूया, स्टार्च आणि फॅटच्या फॉर्ममध्ये फूड स्टोअर करतं. आणि बाकीचे काही सबस्टन्स स्टोअर करतं, फॉर एक्झाम्पल टॅनिन. आता तुम्हाला मी अजून एकदा सांगते पहा, प्लॅन्टमध्ये रेझिन, गम, रबर, टॅनिन, लॅटेक्स, म्युसिलेज असे जे काही सबस्टन्स तयार होतात ते प्लांट बॉडीच्या बाहेर सिक्रेट करतं. कारण आपण त्याचा यूज करतो. आपण प्लांटच्या पार्टचा तो गम बाजूला काढतो, रेझिन बाजूला काढतो, त्यानंतर रबर बाजूला काढतो, कारण ते आपल्या उपयोगाचं आहे. प्लांटला त्याची गरज नसते, त्याला सेकंडरी मेटाबॉलाइट्स म्हणायचं. कारण प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी या कुठल्याही प्रोडक्टची गरज नसते, ते बॉडीच्या बाहेर सिक्रेट करतं. ते झाडावर आलं की आपण ते झाडापासून बाजूला काढतो आणि ह्युमन त्याचा यूज करतो. म्हणून आपण बघतो रबर वगैरे सगळे बाय प्रोडक्ट कोणाचे आहेत, प्लांटचे आहेत. पण काही वेळा काही टिश्यूमध्ये प्लांटच्या त्यातलं काही मटेरियल आतमध्ये स्टोअर केलं जातं. त्याचं एक्झाम्पल आहे झायलेम पॅरेनकायमा. त्यामुळे नीटला एक्झामला तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाईल नीट एक्झामला, की विच टाईप ऑफ द कॉम्प्लेक्स इलेमेंट स्टोअर द टॅनिन, किंवा विच टाईप ऑफ द कॉम्प्लेक्स इलेमेंट स्टोअर फूड इन द फॉर्म ऑफ स्टार्च आणि फॅट. तर त्याचं उत्तर काय लक्षात ठेवायचं, झायलेम पॅरेनकायमा. कारण का, तर तुम्ही म्हणाल हे मध्ये स्टोअर का करते, आपण तर म्हणतोय झायलेमचं काम काय आहे, कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट टू द ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट. किंवा आपण काय सांगितलेलं आहे, मेकॅनिकल सपोर्ट. मग तुम्हाला असा प्रश्न पडणं साहजिकच आहे की मग हे फूड का स्टोअर करते. तर ॲक्च्युली हा झायलेम पार्ट तयार झालेला आहे कुठल्या टिश्यूनं, पॅरेनकायमानं. त्यामुळे मी पॅरेनकायमा टिश्यू शिकवत असताना तुम्हाला काय सांगितलं होतं, सगळ्या ऑर्गनमध्येच पाहायला मिळणारा टिश्यू कुठला आहे, पॅरेनकायमा. अजून आता पुढे आपण सेक्शन शिकणार आहे, टीएस ऑफ रूट, स्टेम, लीव्स, त्या सगळ्यात तुम्हाला पॅरेनकायमा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नीटचा हा एक क्वेश्चन तुमचा परफेक्ट झाला पाहिजे. मोस्ट अबंडंट सिम्पल टिश्यू इन ऑल ऑर्गन्स ऑफ द प्लांट म्हणजे पॅरेनकायमा, होय की नाही. मग हा झायलेम इलेमेंट पॅरेनकायमान तयार झाला आहे म्हणल्यानंतर हा काय करतोय, पॅरेनकायमाचे काही फंक्शन कॅरी करतोय. आणि पॅरेनकायमाचं फंक्शन आहे स्टोरेज. हे फूड स्टोरेज करते फॅट आणि स्टार्चच्या फॉर्ममध्ये, आणि टॅनिन स्टोअर करते. मग आपण झायलेम पॅरेनकायमाबद्दल नीट पॉईंट ऑफ व्ह्यू काय काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे ते इथं मी नोट डाऊन करून सांगते तुम्हाला. पहिला पॉईंट लिहूया आपण, सेल वॉल इज अ थिन मेड अप ऑफ सेल्युलोज. ओके, हा पहिला महत्त्वाचा पॉईंट की एकमेव हा आहे तो कशाने तयार झालेला आहे, सेल्युलोजनं. तुम्ही परत लिहायची गरज नाही, लाईव्ह टिश्यू प्रोटोप्लाझ्मा प्रेझेंट लिहिलं तर चालेल, नाही लिहिलं चालेल, कारण ते महत्त्वाचं नाही. इथं लाईव्ह म्हणलं की प्रोटोप्लाझ्मा आला प्रेझेंट. खाली लिहूया दुसरा पॉईंट, स्टोअर फूड मटेरियल. स्टोअर फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टार्च ऑर फॅट आणि अदर सबस्टन्स. म्हणजे टॅनिन काही फूड मटेरियल नाही आहे, हे एक्स्ट्रा सबस्टन्स आहे प्लांटने सिक्रेट केलेला. अँड इथं लिहिते आता पुढचं मी, अदर सबस्टन्सेस लाईक टॅनिन्स, लाईक टॅनिन. हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे बरं का. झायलेम पॅरेनकायमाचं फंक्शन स्टार्च, फॅट, फूड मटेरियल आणि टॅनिन सबस्टन्स तो काय करतोय, स्टोअर करतोय. ओके, नेक्स्ट पार्ट. आता हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, त्याला मी स्टार करते आणि तुम्हाला एक्सप्लेन करते. म्हणजे वॉटर कंडक्शनचं मेन काम आहे, पण ते अजून एक सबस्टिट्यूट दुसरं काम करते. सो स्टार करून लिहा, रॅडियल कंडक्शन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. रॅडियल कंडक्शन ऑफ वॉटर टेक्स प्लेस बाय रे पॅरेनकायमॅटस सेल.
म्हणजे रॅडियलचा अर्थ काय, राऊंड. तुम्ही रॅडियल सिमेट्री बघितली की नाही, प्लांटमधून असे मी डायग्राम दाखवते तुम्हाला, लिहित आहे का, सगळ्या साईडनं म्हणजे हा गोलाकार पार्ट तयार होतो. ऑल पार्टकडून पाणी गोळा करण्याचं काम झायलेम पॅरेन्कायमामध्ये जे सेल असतात त्या सेलचं नाव काय आहे, रे पॅरेन्कायमॅटस सेल. बघा, झायलेम पॅरेन्कायमामध्ये जे सेल असतात त्याचं नाव काय आहे, रे पॅरेन्कायमॅटस सेल. हे गोलाकार सगळीकडनं या पद्धतीनं पाणी गोळा करतात. पाणी गोळा करतात म्हणजे रूट आहे की नाही, रूटमधनं पाणी स्टेमपर्यंत वर येतं नॅचरली, आणि स्टेममध्ये आल्यानंतर पाणी ते असं सगळीकडनं एकत्र गोळा केलं तर रे पॅरेन्कायमॅटस सेल झायलेममधल्या, आणि मग हे वॉटर वरपर्यंत पोचवलं जातं. मग तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो की रॅडियल कंडक्शन ऑफ वॉटर टेक्स प्लेस इन, तर त्याचा आन्सर आहे झायलेम पॅरेन्कायमा विथ द हेल्प ऑफ रे पॅरेन्कायमॅटस सेल. त्यातल्या सेलचं नाव आहे झायलेम पॅरेन्कायमाच्या रे पॅरेन्कायमॅटस सेल. तर मग हा पॉईंट महत्त्वाचा आहे, म्हणजे हे त्याचं मेन फंक्शन आहे झायलेम इलिमेंट असल्यामुळं, आणि ॲडिशनल ते फंक्शन हे करते कारण का ते कुणापासून तयार झालेलं आहे, पॅरेन्कायमा टिश्यूपासून. कळलं का तुम्हाला. मग मला तुम्हाला सांगायचं आहे, हे जे काही मी 4 एलिमेंट तुम्हाला सांगितले, ट्रॅकिड, वेसल, फायबर आणि पॅरेन्कायमा, हे काहीमध्ये हायर प्लांट कुठले, अँजिओ डॉमिनंट आहे, त्याच्यामध्ये 4 फॉर्म पाहायला मिळतात, पण ॲक्टिव्ह 2च असतात, ट्रॅकिड्स आणि वेसल. म्हणून आपण म्हणतो ट्रॅकिड्स आणि वेसल्स आर द मेन वॉटर कंडक्टिंग टिश्यू इन द अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्ममध्ये कोण ॲबसेंट असतं, वेसल, बाकी सगळे जिम्नोमध्ये प्रेझेंट असतात. काही प्लांटमध्ये वेसल्स ट्रॅकिड्सच ॲक्टिव्ह असतात, फायबर आणि झायलेम पॅरेन्कायमा फारसं वॉटर कंडक्शनचं काम करत नाहीत, ते बाकीची काही कामं तयार करतात. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा सगळा पार्ट आपण डिस्कस केला झायलेमचा. घरी गेल्यानंतर तुम्ही काय करा, कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवा वेसलचं महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स, झायलेमची कॅरेक्टरिस्टिक्स, त्यानंतर फायबरची कॅरेक्टरिस्टिक्स आणि झायलेम पॅरेन्कायमाची कॅरेक्टरिस्टिक्स. पॅरेन्कायमामध्ये सेल कुठले, हा लिव्हिंग टिश्यू काय आहे, रॅडियल कंडक्शन म्हणजे काय, हे सगळे पॉईंट तुम्ही रिवाईज करा एकदा, म्हणजे हा झायलेम पार्ट तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. आता मला तुम्हाला सांगायचं आहे, या झायलेमचे परत 2 प्रकार पडतात, प्रोटोझायलेम आणि मेटाझायलेम. हे प्रकार नाही आहेत आता डिस्कस केले, इट इज अ एलिमेंट्स. एलिमेंट्स म्हणजे काय, कुठला तर एक फॉर्म तुम्हाला कुठल्या तर एका प्लांटमध्ये पाहायला मिळेल, काही प्लांटमध्ये सगळे फॉर्म पाहायला मिळतील, त्यामुळे याला इलेमेंट म्हणले. पण आता मी शब्द वापरते टाईप्स. झायलेमचे 2 टाईप आहेत, प्रोटोझायलेम आणि मेटाझायलेम. जो झायलेम सुरुवातीला प्लांटमध्ये तयार होतो त्याला माहिती प्रोटोझायलेम, आणि जो झायलेमचा पार्ट प्लांटमध्ये नंतर तयार होतो काही वेळानंतर, काही स्टेज लाईफ सायकलची कंप्लीट झाल्यानंतर, त्याला माहिती मेटाझायलेम. त्यामुळे हा एक लास्टला पॉईंट आपण लिहून घेऊया. मग नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला एंडाच, एक्झाच आणि फ्लोएमचा पार्ट शिकवायला सुरुवात करणार आहे. इथं एकच शेवटचा पार्ट लिहूया आपण. काय लिहिणार आहोत, झायलेम इज ऑफ, मी डिक्टेट करते लिहून घ्या, झायलेम इज ऑफ 2 टाईप्स. झायलेम इज ऑफ 2 टाईप्स, प्रोटोझायलेम अँड मेटाझायलेम. प्रोटोझायलेम अँड मेटाझायलेम, हे व्यवस्थित लक्षात ठेवा बरं का. प्रोटोझायलेम अँड मेटाझायलेम. प्रोटोझायलेम खाली आपण फर्स्ट फॉर्म प्रायमरी झायलेम. फर्स्ट फॉर्म प्रायमरी झायलेम. लॅटर फॉर्म प्रायमरी झायलेम. ह्याचा अर्थ काय होतो, फर्स्ट फॉर्म आणि लॅटर फॉर्म. आणि मी प्रायमरी शब्द का वापरला आहे तर तुम्हाला शिकायचं आहे, नंतर सुरुवातीला प्लांटच्या बॉडीमध्ये जे झायलेम तयार होतं त्याला तुम्ही म्हणणार आहे प्रायमरी झायलेम, आणि सेकंडरी ग्रोथ नंतर जे तयार होतं त्याला तुम्ही म्हणणार आहे सेकंडरी झायलेम. समजते का बघा, सुरुवातीला प्लांटच्या बॉडीमध्ये जे झायलेम तयार होतं त्याला म्हणायचं प्रायमरी झायलेम. मग या प्रायमरी झायलेमचे 2 टाईप्स तुम्हाला पाहायला मिळतात, प्रोटोझायलेम आणि मेटाझायलेम. काय, प्रोटोझायलेम आणि मेटाझायलेम. प्रोटोझायलेम म्हणजे जेव्हा प्लांट तयार होतं तेव्हा झायलेमचा जो पहिला पार्ट प्लांटमध्ये तयार होतो त्याला म्हणतात प्रोटोझायलेम, आणि प्लांट बऱ्यापैकी मोठं झाल्यानंतर
त्याच झायलेमचा जो नेक्स्ट पार्ट प्लांटमध्ये तयार होतो त्याला म्हणायचं मेटाझायलेम. कन्फ्युजन अजिबात करू नका, कारण काही पॉईंट्स तुम्हाला हळूहळू पुढे कळतील. आता एवढंच लक्षात ठेवा की झायलेमचे 2 टाईप, प्रोटो आणि मेटा. सीडपासून प्लांट तयार झाले की लगेच जो झायलेमचा पार्ट तयार होतो त्याला म्हणायचं प्रोटो, आणि बऱ्यापैकी झाड मोठं झालं की जो झायलेमचा पार्ट तयार होतो प्रायमरीच्या त्याला म्हणायचं मेटा. असे 2 टाईप्स आपल्याला सांगितलेले आहेत झायलेमचे. आता मी नंतर तुम्हाला एंडाज आणि एक्झाज शिकवणार आहे, तर त्याआधी तुम्ही आज जे मी शिकवलेलं आहे झायलेमचं पार्ट आणि टाईप ते एकदा काय करा, रिवाईज करा MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह जरी विचारलं तरी अवघड वाटणार नाही.